नमस्कार अभियोग्यता धारकांनो. बघा, शिक्षक भरती 2025-26 सुरू होत आहे. जाहिरातींना अजून काहीसा काळ मुदतवाढ दिलेली आहे. ही मुदतवाढ संपल्यानंतर आपल्या सर्वांसाठी कदाचित प्रेफरन्स देण्यासाठीची संधी उपलब्ध होईल. तत्पूर्वी बघा, आपण जाणून घेऊया की सेल्फ सर्टिफाय करताना काही उमेदवारांनी आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या विषयावर मी आज बोलणार आहे. ते म्हणजे बऱ्याच मराठा कॅन्डिडेट उमेदवार जे आहेत त्यांनी दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळेस सेल्फ सर्टिफाय करायचं सुरू होतं त्यावेळेस बऱ्याच उमेदवारांनी कुणबी प्रमाणपत्र काढलं आणि त्या कुणबी प्रमाणपत्राचा त्या आरक्षणाचा लाभ घेत ओबीसी मध्ये आपला फॉर्म सर्टिफाय केलेला आहे. बघा, फॉर्म ओबीसी मध्ये सर्टिफाय करत असताना काही उमेदवारांनी काय केलेलं आहे की ओबीसी मध्ये समजा आता टीईटी आणि सीटीईटीचा जर त्यांना लाभ घ्यायचा आहे कुणबीच्या आरक्षणामधून किंवा ओबीसीच्या आरक्षणामधून, तर काही उमेदवारांचा समज असा झालेला आहे की ज्यावेळेस त्यांनी टीईटी किंवा सीटीईटीची परीक्षा दिली होती तर बऱ्याच उमेदवारांना 82 पेक्षा जास्त मार्क आहेत. 82, 83 ते 90 पर्यंत असे बऱ्याच उमेदवारांना मार्क आहेत. तर त्यावेळेस बऱ्याच उमेदवारांना असं वाटलं की 82, 83, 84 असे जर मार्क असतील 90च्या दरम्यान तर आपण ह्या कुणबी आरक्षणामधून किंवा ह्या ओबीसीच्या आरक्षणामधून 6 ते 8च्या जागेसाठी पात्र ठरू. जरी टीईटी सीटीईटी परीक्षा ओपन मधून दिली असली तरी आता आपण म्हणजे ज्यावेळेस सेल्फ सर्टिफाय केला त्यावेळेस जर जातीचा दाखला काढला असेल, कुणबी प्रमाणपत्र काढला असेल तर आपल्याला त्याच्यासाठी पात्र धरण्यात येईल. आणि ह्या हेतूने बऱ्याच उमेदवारांनी काय केलेलं आहे की सेल्फ सर्टिफाय फॉर्म करत असताना 6 ते 8च्या जागेवर टिक केलेलं आहे किंवा सीटीईटी पास टीईटी पास असं दाखवलेलं आहे. 82 म्हणजे त्या रिझर्वेशन मधून ओबीसीच्या रिझर्वेशन मधून पास असं दाखवलेलं आहे. तर बघा, प्रत्यक्षात मात्र 2022 ची भरती ज्यावेळेस सुरू होती, फेज 2 सुरू होता त्यावेळेस सुद्धा हीच समस्या आली होती. बऱ्याच उमेदवारांनी कुणबी प्रमाणपत्राचा लाभ घेऊन ओबीसी चा लाभ घेऊन तसं दाखवण्यात आलं होतं की 6 ते 8ची जागा मिळेल म्हणून. परंतु बऱ्याच ठिकाणी असं करण्यात आलं की ज्या वेळेस टीईटी आणि नियम असा लावला गेला डीबीच्या वेळेस, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस, की ज्या वेळेस तुम्ही सीटीईटी किंवा टीईटीची परीक्षा दिलेली होती त्यावेळेस म्हणजे त्या तारखेला तुमच्याकडे ते जात प्रमाणपत्र होतं का, तो जातीचा दाखला त्या तारखेला होता का, ज्यावेळेस तुम्ही टीईटी सीटीईटीची परीक्षा दिली त्यावेळेस त्या तारखेचा जातीचा दाखला जर तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मान्य केलं गेलेलं आहे. अन्यथा बऱ्याच उमेदवारांना त्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून बाद करण्यात आलेला आहे. तर या मराठा कॅन्डिडेट ज्यांनी कुणबी आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे त्या सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. अत्यंत महत्वाची अशी ही बातमी आहे, कारण बऱ्याच उमेदवारांनी असं केलेलं आढळते की आरक्षणामध्ये सूट कुणबी आरक्षणामध्ये सूट दिली याचा अर्थ तुम्ही फक्त कुणबी मधून फॉर्म भरू शकता, परंतु टीईटी सीटीईटी जोपर्यंत तुम्ही त्या तारखेला तुमच्याकडे तो जातीचा दाखला उपलब्ध नाहीये तोपर्यंत त्या आरक्षणाचा तुम्ही लाभ घेऊ शकत नाही आहात. तर बघा, या नियमामुळे बऱ्याच उमेदवारांचा त्यावेळेस तोटा झालेला आहे. तर आता देखील मुलांनी जर असं केलेलं असेल, बऱ्याच अभियोग्यताधारकांनी असं केलेलं असण्याची शक्यता आहे. तर असं केलेलं असेल, सीटीईटी टीईटी जर पास म्हणून टिक केलेलं असेल तर घाबरून जाऊ नका. तुम्ही समजा आता तुम्ही ते टिक केल्यामुळे तुम्हाला प्रेफरन्स येतील, 6 ते 8चे प्रेफरन्स येतील. परंतु जर तुम्ही ओपन मधनं पास नाही आहात, जर तुम्हाला 90% नाही आहेत किंवा त्या तारखेला तुमच्याकडे जर कुणबी प्रमाणपत्र असेल तर काहीच इश्यू नाहीये. सीटीईटी परीक्षा ज्यावेळेस दिली त्यावेळेस जर तुमच्याकडं ते जर जात प्रमाणपत्र असेल तर काही इश्यू येणार नाहीये. परंतु जर तुम्ही अगोदर सीटीईटी परीक्षा दिलेली आहे आणि त्या तारखेनंतर जर तुम्ही हा जातीचा दाखला वगैरे काढलेला आहे तर मात्र तुम्हाला त्या जागेवर निवड होणार नाही, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून बाद करण्यात येईल. त्यामुळे सर्व उमेदवारांनी आपला फॉर्म सेल्फ सर्टिफाय केलेला आणि जात प्रमाणपत्रावरची तारीख एकदा व्यवस्थित बघून घ्या. आणखीन जर तुम्हाला ते प्रेफरन्स आले, 6 ते 8चे प्रेफरन्स आले तर शक्यतो ते प्रेफरन्स न दिलेले चांगले असं मला तरी वाटतं. कारण अजूनही म्हणजे शासनाने असा काही सेपरेट GR किंवा असं सेपरेट काही पत्र पाठवलेलं काढलेलं नाहीये
की जरी त्या तारखेला तुमच्याकडे कुणबी प्रमाणपत्र नसेल तरी तुम्हाला टीईटी सीटीईटी मध्ये सूट देण्यात येईल वगैरे असं कोणतंही पत्र अजून तरी आलेलं नाहीये. तर मागच्या भरतीमध्ये बऱ्याच उमेदवारांना ह्याचा फटका बसला होता. आताच्या भरतीमध्ये तुम्हाला त्याचा फटका बसू नये म्हणून मी ही माहिती तुम्हाला देत आहे. आणखीन बघा, आता जो सुप्रीम कोर्टाचा 55-60चा जो निर्णय लागू झाला, 55-60%, त्यावरही अजून आपल्या शिक्षण विभागाने, आपल्या महाराष्ट्र शासनाने शिक्षक भरतीमध्ये त्या 55-60च्या निर्णयाचं काय करायचं, कशी अंमलबजावणी करायची याबद्दलचा कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही, कोणताही डिसिजन जाहीर केलेला नाही. त्यांना 2022च्या याद्या रिवाईज करा म्हणून असं कोर्टाने सांगितलं गेलं, परंतु अद्याप त्यावर कोणतीही कारवाई, कोणतंही लेटर आलेलं दिसत नाहीये. तर 55-60%च्या निर्णयामध्ये काय सांगितलंय की ज्या 2022च्या भरतीमध्ये कॅटेगरी मधील उमेदवारांना, ज्यांना 82 ते 90च्या दरम्यानचे मार्क होते, त्यांना ओपनची जागा, जर ते टेटच्या मार्कांवर ओपनचं मेरिट क्रॅक करत असतील तर त्यांना ओपनची जागा नाकारली गेली. त्यावर उमेदवार कोर्टामध्ये गेले, हायकोर्टामध्ये गेले, त्यानंतर हायकोर्टाने विरोधात निकाल दिल्यानंतर ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला गेला, परंतु निकाल जाहीर झाल्यानंतर आता 3 महिने जवळजवळ होत आले, परंतु कोणतीही कारवाई याच्यावर 3 महिने जवळजवळ होत आले, परंतु कोणतीही कारवाई याच्यावर होत असताना आपल्याला दिसत नाहीये. तर ह्या 55-60च्या निर्णयावर सुद्धा येत्या काळामध्ये काहीतरी निर्णय येण्याची शक्यता आहे किंवा शासनाला काहीतरी निर्णय त्याच्यावर नक्कीच घ्यावा लागेल. तर पाहूयात आपण काय होतं ते. तत्पूर्वी जे आपले मराठा बांधव आहेत, मराठा उमेदवार आहेत, त्यांनी एकदा आपले कागदपत्र आणि आपण भरलेलं क्वालिफिकेशन हे सर्व ज्यांनी कुणबी प्रमाणपत्राचा लाभ घेतलेला आहे त्यांनी तत्पूर्वी आपले सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित तपासून पहा. पुढील माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच आपण आपल्या चॅनलवर पाठ टाचण्याचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर ते पाठ टाचण्याचे व्हिडिओ कोणकोणत्या विषयाचे असावेत, कोणकोणत्या विषयाचे व्हिडिओची आवश्यकता आहे ते मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. तोपर्यंत थँक्यू.